नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण आपल्याच शेतामध्ये एक अर्धा एकर म्हणा किंवा एक 16 गुंठे मकाचा प्लॉट आहे. तर 16 गुंठे मकाच्या प्लॉटमध्ये आपण मकाचं नियोजन असं केलेलं आहे की जेणेकरून मकावर आपले कसलीही आळी पडलेली नाही. आता तुम्ही बघू शकता किती एकदम निरोगी आणि ही चाऱ्याची मका आहे. म्हणजे जनावरांसाठी उत्पन्नासाठी किंवा उत्पन्नासाठी न घेता तर आपण फक्त चाऱ्यासाठी ही मका घेतलेली आहे. तर विषय असा आहे की आपण ह्याच्यासाठी काय केलं होतं किंवा म्हणजे काय केलं होतं म्हणण्यापेक्षा की नियोजन कशा पद्धतीने केलं होतं. तर आपण काय केलं होतं की बाबा ज्या वेळेस आपण मका लागवड केली तर ज्या वेळेस मकाचं पीक हे आपलं 20 दिवसाचं झालं त्यावेळेस सुरुवातीला ह्याच्यामध्ये आपण साध्या अळीनाशकाचा एखादा स्प्रे घेतला होता. म्हणजे जसं की इमामिक्टिन असेल. मग नंतरच्या ह्याच्यामध्ये आपण एक मिक्स कॉम्बिनेशन घेतलं म्हणजे की आलिका प्लस इमामिक्टिन घेतलं. आलिका प्लस इमामिक्टिन घेतलं आणि नंतरच्या फवारणीमध्ये आपण ह्याला काय केलं की डायरेक्ट आपण डेलिगेटचा एक हात घेतला. डेलिगेटचा एक हात घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला अजिबात कुठं सुद्धा आपल्याला मका आता सध्या किडलेली दिसत नाही किंवा मकामध्ये आळी वगैरे झालेली थोडी सुद्धा तुम्हाला जाणवणार नाही. आणि ज्या वेळेस आपण ह्या मका पिकाची फवारणी करत होतो त्यावेळेस आपण अशी दक्षता घेतली की जेणेकरून हा जो पोगारा असतो तर ह्याच्यामध्ये औषध आपलं गेलं पाहिजे. म्हणजे जेणेकरून मकाला जो अटॅक होतो तो फक्त ह्या पोगाऱ्यामधून जास्तीत जास्त अटॅक होतो. त्याच्यामुळं जेणेकरून पंप फवारताना असं वरच्या बाजूनं धरून किंवा ज्याचं नोजल असं खालच्या बाजूला तोंड आहे त्या फवाऱ्यानं फवारणी घेतली होती. त्याच्यामुळे एवढं सुंदर अगदी मका आलेली आहे की म्हणजे तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.